अमरावती में राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार के प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ने पत्रकार परिषद में राज्य सरकार पर जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि विदर्भ अधिवेशन से बड़ी उम्मीदें थी, लेकिन विदर्भ को कुछ भी नहीं मिला। किसान कर्ज माफी को लेकर शशिकांत शिंदे ने सवाल उठाते हुए कहा कि अगर अब सही समय है तो 2024 तक सही समय क्यों नहीं था। उन्होंने सरकार पर भ्रष्टाचार, चुनावी स्वार्थ और लोकतंत्र को कमजोर करने का आरोप लगाया। शक्तिपीठ महामार्ग को लेकर भी उन्होंने कहा कि जब तिजोरी खाली है तो ऐसे प्रोजेक्ट पर जोर क्यों। शिंदे ने स्पष्ट किया कि आने वाले चुनाव महाविकास आघाड़ी के साथ लड़े जाएंगे और जनता चुनाव में सरकार को सबक सिखाएगी। या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल किंवा निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला। योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचं काल सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आलं। उत्तरामध्ये आपला हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। जर तुम्ही कर्जमाफी केली असेल तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या। परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली। जर आपण बघितलं असेल काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे, पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले, निर्णय फक्त शहरी भागात जास्त विकासासाठी झाले, किंबहुना जास्त लक्ष मुंबईमध्ये करण्यात आलेलं दिसून आलं। SRAची योजना असेल, पागडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं। पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं। किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा थेट आरोप आहे। आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत सांगितलेलं अर्थसंकल्प अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भाच्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे। मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं येता जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावरून उभं करतील, आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं आहे। मला वाटतं जनतेला मी आवाहन करेल, ही सरकार मस्तीमध्ये आहे। बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदान दंडभेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे।